नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी विथ अर्पित या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत. NTPC 5 जूनचे ॲनालिसिस आपण बघत होतो. पार्ट 1मध्ये आपण 1 ते 50पर्यंतचे प्रश्न बघितले होते. पार्ट 2मध्ये आपण 50पासून पुढचे प्रश्न बघणार आहोत. 2024-25च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार भारताच्या GDPच्या टक्केवारीनुसार संशोधन आणि विकास रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये खर्च किती होता? तर तो होता 0.64%. आपण सांगितलेलेच आहे की आर्थिक समावेशक नावाचा एक पार्ट करंट अफेअरमध्ये असतो. त्यामध्ये बजेट ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यातूनच हा प्रश्न आलेला आहे. तरी ते अधिक माहिती दिलेली आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर 51 नंबरचा प्रश्न, साबरमती नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरून उगम पावते? तर साबरमती नदीचा उगम भारतीय राज्यातील राजस्थानमधील उदयपूरजवळ अरवली टेकड्यामधून होतो. ती भारतीय राज्य राजस्थान आणि गुजरातमधून वाहते. नंतर ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. नदीची एकूण लांबी 371 किलोमीटर आहे, ज्यापैकी 48 किलोमीटर राजस्थानमध्ये आणि 323 गुजरातमध्ये आहे. तरी जास्तीत जास्त भाग गुजरातमध्ये आहे. साबरमती नदी पश्चिमेकडे वाहणाऱ्या प्रमुख नद्यांपैकी एक आहे आणि ती प्रदेशातील सिंचन आणि पाणी पुरवठ्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तिच्या 2 उपनद्या आहेत, सेदी नदी आणि वकल नदी. तर बघा 52 नंबरचा प्रश्न, एका पेडची किंमत 517 रुपये आहे. तर इथे बघा खरेदी किमतीपेक्षा 30% जास्त आहे 517 आणि नफ्याची टक्केवारी 2% आहे. इथे आपण असे ट्रिक्स वापरू शकतो. येथे उत्तर बघा कशामध्ये टक्केवारीमध्ये दिलेले आहे, त्यामुळे किमतीला फक्त आपण रेफरन्स घेऊ शकतो. खरेदी किमतीपेक्षा खरेदी किंमत 100 असेल, खरेदीपेक्षा 30% जास्त म्हणजे 130 आणि नफ्याची टक्केवारी 100 असेल तर किती? 102. 130 वजा 102 हे 28 आणि आपण घेतोय खरेदी किमतीवर. तर त्यानुसार 130 वर 28 आणि टक्केवारी म्हणजे गुणिला 100. 280 भागीला 13. 13 दोन्ही 26, 13 एक 13 आणि 21.54 असं या प्रश्नाचं उत्तर येते. एका माणसाला 7 तासात 519 किलोमीटर अंतर कापावे लागते. जर तो अंतराच्या 2/3 अंतर 5/7 वेळेत कापत असेल. इथे उर्वरित वेळ विचारलेली आहे, त्यामुळे आपण पहिले किती अंतर कापलेलं आहे ते बघा. 519 किती झालं? 2/3 अंतर, 2/3 अंतर 5/7 75. आता उर्वरित विचारल्यामुळे आपण उर्वरित किती राहिले ते बघून घेऊ. 519चे 2/3 झाल्यानंतर राहिले किती? 1/3 अंतर आणि किती वेळात? 5/7. तर इथे राहिले 7चे 2/7. इथे किती अंतर राहिलं? 3 एक 3, 3 7 21, 3 त्रिक 9, 173 अंतर आणि 7 7 कॅन्सल आहे भागीला 2. याचं उत्तर आलं 86.5. त्यानंतर 54 नंबरचा प्रश्न, ब्रिटिश जमीन महसूल धोरणाविरुद्ध बक्षी जगबंधू यांनी कोणत्या वर्षी इथे बघा पायका उठाव होता? तर बघा 1817ला झालेला पायका बंडाचे नेतृत्व ओडिशातील खुर्दा राज्यातील बक्षी जगबंधू विद्याधर यांनी केले होते. हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतून भू महसूल धोरणाविरुद्ध एक महत्त्वपूर्ण उठाव होता. त्यामुळे पायका हे समाजाच्या इतर विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. तर पायका उठाव हा 1857च्या पण आधीचा उठाव आहे. हा खूप महत्त्वपूर्ण उठाव आहे. स्वातंत्र्यातला पहिला उठाव म्हणून या पायका उठावाला ओळखतात. खालीलपैकी कोणत्या राज्याला किनारपट्टी नाही? तर राजस्थान हे भारतीय वायव्य भागात वेसलेले भूवेढलेले राज्य आहे. त्यांना लँडलॉक स्टेट म्हणतात. त्याला किनारा नाही. त्याची सीमा पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्याशी आणि पाकिस्तान या
आंतरराष्ट्रीय देशाशी जोडली आहे. तर बघा, कोण्या राज्याला किनारा आहे? ओडिशा, आंध्र प्रदेश आणि गुजरात यासारख्या राज्यांना किनारा आहे, कारण ते बंगालच्या उपसागराच्या किंवा अरबी समुद्राच्या जवळ आहेत. राजस्थान वाळवंटी लँडस्केपसाठी, विशेषतः ते थर वाळवंटासाठी ओळखले जाते. हे भूवेढलेले राज्य असल्याने राजस्थान बंदरे आणि सॅग्रा वापरासाठी इतर राज्यावर अवलंबून आहे. तर बघा, भारतीय संविधानाच्या 97व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य धोरणाच्या निर्देश तत्वामध्ये कोणता अनुच्छेद समाविष्ट करण्यात आला आहे? तर कलम 43B याच्याविषयी माहिती बघा. ही एकच कलम अशी आहे, ही 97व्या घटनादुरुस्तीनुसार आपण समाविष्ट केली आहे. ती आहे कशासंबंधी? तर सहकारी संस्था. तर आपण एक एक कलम बघू. होऊ शकते पुढच्या परीक्षेमध्ये 39A, 43A आणि 48A वरच प्रश्न असू शकतो. 39A ते आहे समान न्याय तसेच कायदेविषयक मोफत सहाय्य. हे 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1976ला समाविष्ट केले. 43A ते आहे औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग. 48A पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन तसेच वन्यजीव संरक्षण. ह्या सर्व 42व्या घटनादुरुस्ती 1976. 42व्या घटनादुरुस्तीला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणतो. बघा, दोन पूरक कोनापैकी मोठा कोन लहान कोनापेक्षा 50 डिग्रीने जास्त आहे. म्हणजेच थिटा 1 किती जास्त? 50 डिग्री जास्त. दोन कोनाचे माप असते 180. 180 वजा 130. 180 वजा 50 बरोबर आले 130. आणि हे थिटा, हा थिटा 2 थिटा, म्हणजे 2 = थिटा. याचं उत्तर येईल 65 डिग्री थिटा. एका विशिष्ट रकमेवर 2 वर्षासाठी 16% दराने मिळणारे सरळ व्याज आणि वार्षिक आकारणीनुसार चक्रव्याजातील फरक. तर आपल्याला माहिती आहे सूत्र आहे SI वजा CR PR². जर आपल्याला फरक विचारला तरी सूत्र लागू होते. तर इथे मुद्दल दिली नाही. रेट 16%, 16चा वर्ग आपण 100 आणि सिंपल इंटरेस्ट वजा 797. ते याला गुणाकार केल्यानंतर 797 भागिले 16चा वर्ग 256. याला भाग दिल्यास 31,133 असे याचं उत्तर येईल. तर बघा, दिलेल्या वेन आकृतीवर लक्षपूर्वक वाचा. यामध्ये वेगवेगळ्या विभागातील संख्या ही व्यक्तीची संख्या दाखवतात. शिक्षक आहेत पण वकील नाहीत, म्हणजे वकील नाही. असे किती स्वयंपाकी आहेत? हे स्वयंपाकी पण पाहिजे, म्हणजे वकील नाही म्हणजे 9 हा इथे अचूक दिसतो. ज्या गोलाचा व्यास 98 आहे, तर डायमीटर दिली आपल्याला 98 सेंटीमीटर. त्याची पृष्ठफळ काढा. म्हणजेच रेडियस असेल 49. तर बघा, येथे आपल्याला गोलाचा व्यास काढायचा आहे. गोलाचा व्यास 98, पृष्ठफळ काढायचे. याचे सूत्र असते 2πr². 2 22/7 गुणिला 49. बघा, 7 7 49, 22 दूनी 44 गुणिला 7 गुणिला 49 केल्यानंतर याचं उत्तर येईल 30,184 सेंटीमीटर स्क्वेअर. तर बघा, वरुण आणि आशिष मिळून एक हॉल 3 दिवसात रंगवतात. वरुण आणि आशिष मिळून 3 दिवसात रंगवतात. एकटा वरुण तो हॉल 7 दिवसात रंगवतो. तर याचा लसा होईल 21. हे 7 7 21. तर वरुण आणि आशिष, तर वरुण 7 तर अरुणचे येईल 4. तर पुढे म्हणले की असे तर एकटा आशिष असे 4 हॉल किती दिवसात? तर त्याची इफिशियन्सी आली 4. तर LCM आहे 21
त्याची 4 आणि किती दिवस 4, म्हणजे तो 21 दिवसात हे काम करू शकेल. एकटा आशिष. खालीलपैकी कोणते डेस्कटॉप संगणकावर सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल विचारलं. ॲडोब फोटोशॉप, मायक्रोसॉफ्ट वर्ड, विंडोज 10 आणि गुगल क्रोम. तर विंडोज 10 हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ॲडोब फोटोशॉप हे सर्व सॉफ्टवेअर आहे. खालील संख्या आणि चिन्ह मालिका बघा. यामध्ये कोडिंग येईल डावीकडून उजवीकडे. यामध्ये आपल्याला टास्क देतात, त्यामध्ये एक चिन्ह आहे आणि लगतच एक नंतर चिन्ह आहे. अशा किती संख्या आहेत? तर संख्या आणि त्याच्या याच्यातच लगतच एक चिन्ह आणि लगतच आणि मध्ये संख्या पाहिजे, अशी एकच आहे ती संख्या, ती आपल्याला शोधायची. तर आपण शोधल्यानंतर एक हा एकमेव असा आहे की ज्याच्या आधी एक चिन्ह आहे, नंतर एक चिन्ह आहे आणि मध्ये एक संख्या आहे. तर दिशा व ज्ञान संबंधी प्रश्न आहे. यामध्ये फर्दिना ए स्थानापासून सुरुवात करतो आणि पश्चिमेकडे 13 किलोमीटर जातो. 13 किलोमीटर पश्चिमेकडे. त्यानंतर तो डावीकडे वळतो आणि 7 किलोमीटर गाडी चालवतो. त्यानंतर तो उजवीकडे वळतो आणि 6 किलोमीटर गाडी चालवतो. त्यानंतर तो डावीकडे वळतो आणि 8 किलोमीटर चालवतो गाडी. शेवटी तो डावीकडे वळतो, इथे झाले 8, आणि डावीकडे वळल्यानंतर तो 19 किलोमीटर गाडी चालवतो व पी स्थानावर थांबतो. तर शॉर्टेस्ट डिस्टन्स त्यांनी विचारलं. ए स्थानावर पुन्हा पोहोचण्यासाठी त्याला किती जावे लागेल? तर हे 7 आणि हे 8, असे 8 15, आणि कोण्या दिशेने? उत्तर दिशेने. VEC, BNW आणि पर्सेंटेज यामध्ये कोडिंगच बघावी लागते. सेम याच्यामध्ये डिफरन्स असतो. तर यामध्ये VEC च्या मागे पुढे जर आपण बघितलं तरी ते -2, -3 आणि +2 ची कंडिशन सॅटिस्फाईड होते. तर V22 नंबरला तर याला -2, 24 ला X, E नंतर 3, तर ते येईल H, 8 नंबर, आणि C पासून A +2, हेच या 2 मध्ये ह्या कंडिशन फॉलो होतात. बाकी कंडिशन फॉलो होत नाही, त्यामुळे ते उत्तर असेल. तर सर्वात मोठ्या संख्येचा दुसरा अंक आणि सर्वात लहान संख्येचा तिसरा अंकात मिळवला तर उत्तर काय येईल? तर यामध्ये सर्वात मोठी संख्या आहे 902 आणि सर्वात लहान संख्या आहे 283. तर मोठ्या संख्येचा दुसरा अंक आहे 0 आणि लहान संख्येचा तिसरा अंक आहे 3. 0 + 3 तर उत्तर येईल 3. तर निरीक्षणाचा मध्य काय असेल? 67, 76, 83, 30, 11, 81, 52, हे किती निरीक्षक आहेत? तर 11. तर मध्य काढायचा असेल तर 11 + 1/2, म्हणजे 6वी संख्या आपल्याला पाहिजे. तर यामध्ये सर्वात लहानाकडून मोठ्याकडे जाताना आपल्याला 6वी संख्या कोणती? तर सर्वात लहान 11, नंतर 18, 27, 30, 34 आणि 35, ही आली 6 नंबर. 1 2 3 4 5 6. तर मध्य काय? 35. सर्वोच्च न्यायालय केवळ कोणत्या विशिष्ट उद्देशासाठी कलम 32, तर कलम 32लाच घटनेचा आत्मा असे म्हणतात, कारण त्यात रीट आहेत, 5 प्रकारच्या रीट आहेत, त्या फक्त मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठीच वापरल्या जातात. तर सिम्प्लिफिकेशनचा हा प्रश्न आहे. 127 पहिले आपण कंस सोडू. 127 - 7 गुणिले 17 × 6 = 23.
23 गुणिले 93. 127. 23 गुणिले 7 161 प्लस 93. 127 प्लस 93 वजा 161 220 वजा 161 59 अशा प्रश्नाचं उत्तर येईल. ABCD आणि F हे 6 जण वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. तर यामध्ये पहिला मजला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा. तर ते अशाच क्रमाने राहत नाहीत. तर यामध्ये ए एका मूळ संख्येवर, मूळ म्हणजे ज्याला कोणते भाग जात नाही, 3 किंवा 5 वर असेल. ए साईडला आपण लिहून घेऊ. ए आणि ई राहतात त्या मजल्याचा गुणाकार 3 आहे. म्हणजेच ते इथे ए ई म्हणजे ए इथेच राहत असेल. आणि बीच्या वर केवळ 2 जण राहतात. बीच्या वर म्हणजे इथे बी असेल त्याच्यावर 2 जण. एफ सीच्या लगतच खाली राहतो. एफ सीच्या लगतच खाली राहतो. तर आपण गुणाकार म्हणलं की इथे ई एफ सीच्या लगतच खाली, इथे जागा एफ सीच्या लगतच खाली राहत असेल आणि एक जागा राहिली तिथे डी राहतो. तर बघा डी आणि एफ हा डी यामध्ये किती जण राहतात, तर 2 जण राहतात. दोन संख्याचे गुणोत्तर 5/3 आहे आणि लसावी मसावीचा गुणाकार 135 आहे. तर त्या संख्या असतील 5x 3x चा LCM 15. हे झाला LCM आणि SCF आपण x मानू. तर 135 गुणाकार झाला दोन संख्याचा. 15x म्हणजे लसावी इंटू मसावी बरोबर पहिली संख्या आणि दुसरी संख्या, याचं सूत्र आहे 135. x स्क्वेअर 135 भागिले 15 चा भाग जातो 9. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली 3. ती इथे आपण पुट करू. एक्स म्हणलं तर इथे 15x म्हणजेच पहिली येईल 45 आणि दुसरी येईल LCM 3. तर LCM 45 जर घेतला तर 1 प्लस 15 भागिले 45 म्हणजे याचं उत्तर येईल 16 भागिले 45. डेटा संचाचा बहुलक आणि मध्यक 28. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डेटा संचाचा बहुलक आणि मध्यक अनुक्रमे 28.4 आणि 88 असेल. तर डेटा संचाचा मध्यक किती असेल, तर मूळ 28.4 मध्यक 88. तर हे सूत्र असते मीन वजा मोड बरोबर 3 मीन वजा मीडियन. तर मोड आपल्याला बहुलक दिलेला आहे, तर सूत्र वापरून आपण मीन वजा 28.4 बरोबर 3 मीन वजा 88. तर 3 मध्य 3 गुणिले 3 मीन 3 गुणिले 88 264. नंतर हे 28.4 मायनसमध्ये आहे, हे 264. हे 264 वजा 28.4 केल्यानंतर येईल 235.6 आणि 2 मध्य 235.6 भागिले 2 बरोबर याचं उत्तर 117.8. मीन मोड आणि मीडियन यावर एक प्रश्न हा येतच असतो. तर बघा त्यानंतर दिशा व ज्ञानचा प्रश्न. सुंदर ए स्थानापासून सुरुवात करून पूर्वेकडे 12 किलोमीटर चाल. तर बघा ए स्थानापासून सुरुवात करून तो 12 किलोमीटर पूर्वेला चालतो. त्यानंतर तो डावीकडे वळून 9 किलोमीटर चालतो. नंतर पुन्हा डावीकडे वळून 13 किलोमीटर चालतो. नंतर तो डावीकडे वळला आणि 11 किलोमीटर चालला व शेवटी डावीकडे वळून 1 किलोमीटर चालतो.
11 आणि शेवटी 1. नंतर इथे अशी लाईन, हे 9 आणि हे 2 आणि हा 1 चालल्यानंतर इथे पण अशी हे 12 आणि 1 चालल्यानंतर उत्तर दिशेला 2 किलोमीटर. तर त्याला पुन्हा ए स्थानावर जाण्यासाठी पी स्थानापासून कोण्या दिशेला जावं, उत्तर दिशेला 2 किलोमीटर जावं लागेल. चंद्राच्या पृष्ठभागाच्या थर्मोफिजिकल प्रयोग 2025 पेलोडचे प्राथमिक उद्दिष्ट काय होते? तर त्यामध्ये चंद्रावरील व्हर्टिकल टेम्परेचर मोजण्यासाठी त्याचं उद्देश होते. सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे, त्यामध्ये 2x - 5y². अशा प्रश्नामध्ये x आणि yच्या व्हॅल्यू पुट करायच्या. तर प्रथम आपण yची व्हॅल्यू 0 पुट करू. त्यामध्ये जसे की प्लस मायनस कॅन्सल, प्लस मायनस कॅन्सल होतात. यामध्ये याचे y 0 केल्यानंतर सर्व 0 येते. त्यानंतर x, तर xला जशाल तसं 2x² 4x² प्लस 5चा वर्ग 25x² प्लस हे 2x आणि हे 2x असल्यानंतर 2 × 2 4x². याची बेरीज केली तर येते 33x² प्लस हे y 1, 2, 3 आणि 4 म्हणजे 4y² असं या प्रश्नाचं उत्तर येईल. भारताने 2022च्या लिंग असमानता 193 देशांमध्ये कितवा क्रमांक पटकावला आहे? तर 108. कीबोर्ड वापरून डायलॉग बॉक्स किंवा मेनूतील पर्यायातील नेव्हिगेट करताना टॅब कीचे प्राथमिक कार्य काय असते? तर कीबोर्ड एक टॅब की असते, त्याचे उद्देश पुढील पर्याय किंवा नेक्स्ट ऑप्शनकडे जाण्यासाठी त्याचा असतो. तर नंतर 3/8 प्लस 1/8 प्लस 5/16 प्लस 2/8 वजा 2 याला सॉल्व करत असताना पहिले छेदाचा लसावी बघायचा. तर छेदाचा लसावी आपण 16 घेऊ. तर लसावी 16 घेतल्यानंतर इथे 16, 8 दोन्ही 16, 3 दोन्ही 6 प्लस इथे 16 केलं तर 8 दोन्ही 16 म्हणजेच 2, इथे 16 1 16 म्हणजेच 5 प्लस 8 दोन्ही 16 म्हणजे 2 दोन्ही 4 पूर्ण याला 16 आणि हे जे 2 आहेत याला पूर्ण 16 दोन्ही 32 वजा येईल 32. तर याची बेरीज 6 आणि 2 8, 8 आणि 5 13 आणि 4 17, 17 वजा 32 अपॉन 16 बरोबर 17 वजा 32 15/16 याचे उत्तर असेल. खालीलपैकी कोणत्या वर्षीच्या दूरसंचार धोरणांतर्गत भारतीय दूरसंचार क्षेत्राचे उदारीकरण करण्यात आले? तर 1994चं ते धोरण होतं. प्लसच्या जागी वजा, येथे सिम्पली चिन्हाची अदलबदल करायची असल्यास पहिले आपण कन्फ्युजन नाही म्हणून असं लिहून घ्यायचं आणि तिथेच करायची. 1125 गुणिल्याच्या जागी भागाकार 45 गुणिला 39 प्लस 17 वजा 19. 45 1125 म्हणजे येतील 25चा भाग गुणिला 39 प्लस 17 वजा 19. तर याचा गुणाकार केला 975 प्लस 17 वजा 19. 975 आणि 17 992 वजा 19 उत्तर येईल 973. तर सिम्प्लिफिकेशनचा सोपा प्रश्न आहे. दो पूरक कोणामध्ये मोठा कोन लहान कोणापेक्षा 28 डिग्री जास्त आहे? तर आपल्याला माहीत 2 पूरक कोणाचे माप असते 180. एक मोठा आहे थीटा प्लस 28 डिग्री बरोबर 180.
180 वजा 28 152. 152 भागिले 2 हे 2 थिटा म्हणजे 2 थिटा बरोबर इथे 2च्या डिवाइडमध्ये जातील 76. खालीलपैकी कोणी भारतीय पाश्चात्य शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कलकत्ता येथे वेदांत महाविद्यालयाची स्थापना केली? तर राममोहन राय. तर यांनी स्थापना कधी केली? 1825 मध्ये स्थापना केली होती. एका वर्गात 30 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 12 विद्यार्थ्यांना सरासरी 60 गुण. 12 विद्यार्थ्यांना 60 गुण आणि उर्वरित 30मधून 12 गेले 18, तर 18 मुलांना 62 गुण. तर हे 720 आणि ही 1116चा गुणाकार. 1116 जी बेरीज केली तरी 1836 आणि पूर्ण वर्गाची सरासरी म्हणजे भागीला 30 तरी 61.2. हे सरळ रूप द्यायचं. 5832 हा 18चा क्यूब आहे. तर 18 इथे 10 गुणिला 5/2 गुणिला 78. याचं सिम्प्लिफिकेशन केलं असता याचं उत्तर 13 येईल. तर बघा इथे चिन्हांची हे सांगितली. याच्यामध्ये कंडिशन आहेत. पहिला घटक चिन्ह असेल तर शेवटची संख्या असेल. तर पहिला घटक चिन्ह नाही आहे त्यामुळे ती कंडिशन नाही होत. पहिला घटक विषम संख्या आहे, शेवटची सम तर शेवटची सम नाही म्हणून ही पण कंडिशन फॉलो नाही होत. दुसरा आणि तिसरा घटक परिपूर्ण वर्ग, दुसरा आणि तिसरा पण होत नाही म्हणून जशाला तसे. तर 7 साठी काय दिलं? W. A साठी 2 साठी A, @ साठी Z. तर जशाला तसे लिहून घ्यायचे. RTM. लॅटिन अमेरिकेतील कोणता देश 2025 चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह बाहेर पडण्याचा पहिला देश? तर पनामा देशामधून बाहेर पडला. PQRSTU किती जण आहेत? 7. 1 2 3 4 5 6 7. तर टीच्या उजवीकडे इथे टी इकडे असते राईट, डावी साईड. टीच्या उजवीकडून मोजले असतात टी आणि एस मध्ये 2 जण, केवळ 2. क्यूच्या उजवीकडे मोजले असता क्यू नाही रेफरन्स म्हणून पुढचं व्ही आणि क्यू मध्ये केवळ 2 व्यक्ती बसतात. यस हा क्यूचा लगतच्या उजवीकडे बसतो. यस हा क्यू, तर क्यू हा लगेच इथे बसतो. यू हा आरच्या लगतच उजवीकडे बसतो. यू आरचा इथे रेफरन्स नाही म्हणून पुन्हा क्यू उजवीकडे मोजले असता क्यूच्या इकडे मोजायची उजवीकडे. क्यू आणि यू मध्ये किती बसतात? तर बघा इथे ही लाईन सोडली होती आपण. क्यूच्या उजवीकडे मोजले असता व्ही आणि क्यू मध्ये 3 जण बसतात. इथे 3 उजवीकडून क्यूच्या 1 2 3 तर इथे येईल व्ही आणि इथे येईल यू आणि उर्वरित हे आर आणि इथे रिमेनिंग पी. तर आता बघा क्यूच्या उजवीकडून 1 2 तर क्यूमध्ये किती? 2 जण. इकडे उजवीकडे किंवा डावीकडे मोजायचे ते बरोबर बघायचे, कारण क्यूच्या डावीकडून 3 बसतात आणि उजवीकडून 2. तर इथे उजवीकडून मोजले म्हणून 2, नाही तर आपण चुकी होऊ शकते तर 3 पण उत्तर टाकू शकतो. तर इथे बघा FARMला CXOJ आणि फ्रेशला COBP असं कोडिंग केले आहे. त्यामुळे रिचसाठी ओळखायचं तर इथे आपण अल्फाबेटिकल ऑर्डरनं जाऊ शकतो किंवा यातलेच कोड आपण यूज करू शकतो. इतर बघा आरसाठी ओ म्हणजे आरसाठी आपण ओ घेऊ शकतो. आयसाठी दिलं नाही तर सीसाठी आहे, सीसाठी तर यामध्ये असं घे. नंतर अल्फाबेटिकली हे सर्व -3 मध्ये त्याचा डिफरन्स येतो. तर आय 9 येतो, याच्या -3 तरी एफ, सी येईल झेड वजा आणि एचचे -3 केल्यानंतर येईल ई. असे या प्रकारे याचं उत्तर येईल.
तर NOPQRST 7 जण उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. टी हा रेषेच्या कोणत्यातरी एका टोकाला 1 2 3 4 5 6 4 2 5 6 आणि 1 7 4 आणि 3 7. टी हा रेषेच्या म्हणजे टी इथे कोणी एका टोक्याला किंवा या टोक्याला असेल. आरच्या डावीकडे केवळ 2 बसले. आरच्या डावीकडे म्हणजे आर इथे याची उजवी साईड आणि डावीकडे 2. पी हा आरच्या लगतच उजवीकडे आणि यसच्या डावीकडे बसलेला आहे. म्हणजेच पी इथे येईल आणि यसच्या डावीकडे. क्यू हा ओच्या लगतच डावीकडे बसला आहे. क्यू हा रेषेच्या अगदी टोकावर बसलेला नाही. म्हणजेच क्यू टोकावर नाही म्हणजे क्यू इथे असेल किंवा इथे. क्यू ओ हा क्यूच्या लगतच डावीकडे. इथे ओ आणि इथे टी आणि उर्वरित राहिला तो यन. तर ओ आणि यनमध्ये हा ओ आणि यन यामध्ये किती 1 2 3 4 जण. $260 हे यक्स आणि 338 मधील मध्य प्रमाणपद असेल तर यक्सचे मूल्य किती? तर मध्य प्रमाणपद विचारल्यानंतर बी स्क्वेअर अपॉन ए हे आपण सूत्र घेतो. त्यामध्ये 260 तर 260चा वर्ग केल्यानंतर 338 तर याचा वर्ग येतो 676. 338 तर याला भाग गेल्यानंतर 338चा 2 भाग जातो आणि 274 येईल. ए पाईप एक टाकी 18 मिनिटात भरू शकतो. बी 20 मिनिटात खाली करू शकतो. ते रिकामी म्हणलं मायनस घ्यायचं. याचा LCM 180 हे 10 आणि हे 9 आणि हा मायनसमध्ये आहे म्हणजे 1 लागेल. तर पुढे ए पाईप उघडा आहे तर 6 मिनटं आणि 6 मिनिटात केलेले काम असेल 60 म्हणजे 180 वजा 60 बरोबर 120. तर आता दोन्ही पाईप चालू आहेत आणि त्याची दोन्हीची इफिशियन्सी किती येईल 1 म्हणजे 120 भागिले 1 तर त्यांना उर्वरित भरायला टाईम लागेल 120. तर इथे सिम्पली आपल्याला कोड दिलेले त्याची कोडचं आपल्याला बघायचं. तर कंडिशन अटी पहिले वाचून घ्यायचा. पहिला घटक चिन्ह असेल तर इथे पहिला घटक चिन्ह नाही म्हणजे पुढे वाचायचं काम नाही. पहिला घटक विषम तर विषम संख्या आहे. शेवटचे घटक सम तर शेवटचा घटक सम नाही म्हणून ही पण कंडिशन होणार नाही. दुसरा आणि तिसरा घटक परिपूर्ण वर्ग दुसरा आणि तिसरा परिपूर्ण वर्ग नाही. त्यामुळे ज्यासाठी कोड आहे तेच इथे वापरायचं. वुमन्स प्रीमियर लीग WPL 2025चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर ते आहे मुंबई इंडियन्स. वुमन प्रीमियर लीग ही 2023ला चालू केली होती. गुप्तोत्तर राजकारणात भुक्ती हा शब्द प्रांतासाठी संदर्भित होतो. 24 डिग्री अक्षांश भारतातील कोणत्या राजधानीतून सर्वात जवळून जातो? तर आपल्याला माहीत आहे 24 डिग्री अक्षांश भारताच्या भोपाळ राजधानीतून जातो. संगणक प्रणालीमध्ये व्हर्च्युअल मेमरीचा प्राथमिक उद्देश काय असतो? तर व्हर्च्युअल मेमरी यामध्ये डिस्क स्पेस वापरून रॅमची क्षमता वाढवण्यासाठी. त्याचा 2 प्रकारच्या मेमरी असतात यामध्ये, एक रॅम आणि एक रोम. रीड ओनली मेमरी आणि रीड ॲक्सेस मेमरी. तर व्हर्च्युअल मेमरी ही रीड ॲक्सेस मेमरीवर काम करते. किरण त्याच्या उत्पन्नाच्या 45% खर्च करतो. तर 100पैकी 45% खर्च झाला आणि मग बचत झाली 55%. तर जर तो 66,000 बचत करतो म्हणजे 55% हे असतील 66,000. तर त्याचे उत्पन्न तर 100 किती 100 निला 66,000 भागिला 55. 11 5 55 11 7 66. 600 भागिला 5 म्हणजेच 120 याचं उत्तर असेल. 73 विद्यार्थ्याच्या उत्तरेकडे तोंड करून असलेल्या रांगेत
गीता टोकापासून 16व्या स्थानावर आहे आणि सुनीता गीताच्या उजवीकडे 21 आहे. म्हणजे एका टोकापासून ही 16 प्लस गीताच्या पलीकडे सुनीता 21 स्थानावर आहे, म्हणजे 21 आणि उर्वरित. तर बघा 16 + 21 झाले 37 आणि हे जर इथे आणि पुढे सुनीता ओळीच्या उजव्या टोकापासून तर इकडून किती असेल, तर 73 - 37 आले 36 व 36 + 1 म्हणजे 37. याचं उत्तर 37 आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप सोप्या पद्धतीनं पूर्ण पेपर सॉल्व केलेला आहे. तरी तुम्ही सर्वांना हा पेपर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे आपण सर्वच पेपर, रेल्वेचे, लोको पायलट, RPF सर्वच पेपर आपण असे सॉल्व करणार आहोत. त्यासाठी अधिकाधिक हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना पण सांगा.